जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त खास सादर करत आहोत शिवशाहीर शिवचरित्राचे अभ्यासक डॉक्टर लक्ष्मण आजबे यांचं व्याख्यान। मी डॉक्टर लक्ष्मण महादेव आजबे, मुक्काम पोस्ट बावडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। छत्रपती शिवाजी राजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्व श्रोत्यांचं मी या ठिकाणी त्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, माझ्या NGOच्या वतीनं आणि संपूर्ण शिवभक्त परिवाराच्या वतीनं। माझ्या बांधवांनो, छत्रपती शिवाजी राजे एक असामान्य व्यक्तिमत्व जे 50 वर्षाचं फक्त आयुष्य लाभलं, त्या आयुष्यामध्ये एक अलौकिक कार्य समाजापुढं निर्माण करून गेले आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील तरुणांचं एक आयकॉन ठरावं किंवा संपूर्ण तरुणाईनं त्यांचा आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व ते घडून गेलं। वयाच्या 12व्या वर्षी ज्यावेळेला ते पुण्यात आले त्यावेळेला त्यांचे वडील राजे शहाजी यांनी त्यांच्यासाठी एक उद्दिष्ट आणि ध्येय ठेवलं होतं त्यांच्या नावापुढं। छत्रपती शिवाजी महाराजांची जगविख्यात जी मुद्रा आहे त्या मुद्रामधले वाक्य आहेत, प्रतिपचंद्र लेखिव वर्धेष्णू विश्ववंदिता शहासुन शिवशेषा भद्रा मुद्रा हे राजते। यामधला वर्धिष्णू विश्ववंदिता हा जो शब्द आहे तो शब्द आज महाराजांच्या जाण्यानंतर त्यांचं देहानं जरी ते गेलेले असले तरी संपूर्ण विश्वानं वंदन करावा असा इतिहास आज समाजापुढे आणि विश्वाच्या पुढे येतोय। त्यामुळं तो जो ध्येयाचा भाग होता शहाजीराजांनी त्यांच्या जीवनामध्ये ठेवलेला, तो छत्रपती शिवाजी राजांनी अंगीकारला आणि समाजापुढे ठेवला। दुर्दैवानं 1818ला रायगड पडल्यानंतर 1885 पर्यंत एकही माणूस रायगडावरती शिवाजी महाराजांच्या या राजधानीमध्ये इंग्रजांनी जाऊ दिला नाही। त्यामुळे छत्रपती शिवाजी राजांच्या रायगडावरती राजधानीवरती असलेले संपूर्ण अस्सल कागदपत्री पुरावे जे होते ते इंग्रजांनी जाळून नष्ट केले आणि अस्मिता जी होती पूर्ण महाराष्ट्राची, संपूर्ण नव्या भारताची, ही सगळी अस्मिताच नष्ट करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी त्या किल्ल्यांना सुरुंग लावून किंवा बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केलं। ग्रँड डपनं जो इतिहास लिहिला त्याच्या नावापुढं त्याच्या संशोधनावरूनच पुढच्या गोष्टी झाल्या, पण त्यातून एक आवर्जून उल्लेख करावासा वाटतो। छत्रपती शिवाजी राजांचा एक संकल्प होता, अहत तंजावर तहत पेशावर, म्हणजे तंजावरपासून पेशावर पाकिस्तानमधलं तिथपर्यंत हे स्वराज्य व्हावं, हा शिवरायांच्या जीवनाचा संकल्प होता। 14-15 वर्षाचं वय असेल महाराजांचं, ज्यावेळेला करंगळी कापून रायरेश्वराच्या शिवलिंगावर त्यांनी रक्ताचा अभिषेक करून जो संकल्परूपी प्रतिज्ञा केली किंवा शपथ घेतली ती अशीच होती की हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, हे असं वाक्य होतं। त्यामध्ये वैयक्तिक त्यात कोणता स्वार्थ नव्हता किंवा भोसले घराण्याचं किंवा विशिष्ट जातीचं धर्माचा असा कुठलाही उल्लेख नव्हता। हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, म्हणजे ते श्री हा शब्द भगवंताच्या अलौकिक शक्तीला, तुळजाभवानीला, शंभू महादेवाला उद्देशून तो वापरलेला होता। म्हणजे हे राज्य त्यांच्यासाठी आपण निर्माण करतोय आणि त्यात पुढचा उल्लेख होता की हे रयतेचं राज्य आहे, हे राज्य अवघियांचे ते सर्व जातीपातीने ते रक्षावे, हे शिवरायांचे उल्लेख आहेत। त्यामुळे 18 पगड जातीची प्रत्येक समाजातली, प्रत्येक धर्मातली माणसं शिवाजीराजांसाठी मरायला तयार झाली नव्हे, त्यांनी प्राणांचं बलिदान दिलं। खुद्द छत्रपती शिवाजी राजांसाठी प्रत्येक जाती धर्मातला माणूस स्वतःच्या जीवावर उदार होऊन मरायला तयार का झाला, याचं साधं सरळ सूत्र आहे की महाराजांच्या जीवनामध्ये महाराज स्वतःसाठी कधीच जगलेला किंवा स्वतःसाठीच जगतोय असा किंवा स्वतःसाठी काय करतोय असा कुठंही ऐतिहासिक संदर्भ आपल्याला सापडत नाही। रयतेसाठीच जगले आणि रयतेसाठीच आयुष्यभर जे काय कर्तृत्व करायचं ते करून गेले। माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांना ज्या पद्धतीनं घडवलं त्या पद्धतीमध्ये 2-3 भाग आपल्याला जाणवत आहेत। त्याचा विभाग करायचा तरी लक्षात येतो की आपल्या पुत्राच्या जीवनामध्ये माँसाहेब जिजाऊंनी गरज निर्माण केली। वयाच्या 12व्या वर्षी ज्यावेळेला पुणे जहागिरीत आले त्यावेळी माँसाहेब जिजाऊंनी शिवाजी राजांच्या आयुष्यातल्या सगळ्या गरजा समोर ठेवून आशीर्वादाच्या रूपानं दररोज त्याची जाणीव करून दिली। खुद्द शिवाजीराजे ज्यावेळेला माँसाहेब जिजाऊंच्या पाया पडायचे त्यावेळी त्यांच्या वाक्यातच ती ताकद होती। माँसाहेब जिजाऊ म्हणायचे, राजे विजयी व्हा, राजे आयुष्यमान भव,
आणि तिसरं एक अतिशय विचारपूर्वक एक वाक्य असायचं की राजे दौलत चढती करा. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, हे 4 जिवंत देव धर्मशास्त्राने सांगितले. त्यातला आई हा देव आहे असं धर्मशास्त्र सांगतं त्या काळातलं आजचंही. मग आईला देव मानणं आणि त्या देवाच्या मुखातून एक संकल्प निर्माण होणं ही शिवाजी राजांच्या घडण्यामधली एक ताकदीचा भाग म्हणून आपण पाहिला पाहिजे. त्यातलं राजे आयुष्यमान भव हा जो आशीर्वाद आहे, किंवा कोणतीही भारतातली व्यक्ती ज्यावेळी आपल्या आईवडिलांच्या पाया पडते किंवा ज्येष्ठांच्या पाया पडते त्यावेळी आपसुकच ज्येष्ठांच्या मुखातून एक शब्द बाहेर पडतो, आयुष्यमान भव. या आयुष्याचा अर्थ आम्हाला शिवरायांकडं आणि मासाहेब जिजाऊंकडं पाहून कळतो. जेवढा काळ माणूस जिवंत असतो ते माणसाचं वय असतं, आणि जेवढा काळ माणूस लोकांच्या लक्षात राहतो ते त्याचं आयुष्य असतं. वय आपल्या हातात नाही, कोणत्या क्षणी आपण मरणार आहोत हे आपल्याला माहिती नाही, पण आयुष्य मात्र आपल्या हातात असतं. जेवढा काळ आपण जिवंत आहोत तेवढ्या काळामध्ये आपण समाजाच्या जगाच्या लक्षात राहण्यासाठी जे काय करू तेच खरं आपलं आयुष्य आहे. आपला धर्म सांगतो आयुष्यमान भव, हा आशीर्वाद त्याच्यासाठी आहे. मासाहेब जिजाऊंनी शिवाजी राजांना तो खरा अर्थ सांगितला. 50च वर्ष आयुष्य मिळालं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी जे कर्तृत्व केलं, जे समाजासाठी जे निर्माण केलं, क्षतात्राये तेती क्षत्रिय, ही क्षत्रियाची खरी व्याख्या फक्त शिवाजी राजांना कळाली. क्षत्रिय कुठल्या एका जातीचा नाही, कुठल्याही धर्माचा नाही, किंवा कुठल्या वयाचा नाही, विशिष्ट जातीचं ते नावच नाही. ज्याच्या हातात शस्त्र दिलं आणि जो दुष्टांपासून आपलं संरक्षण करतो त्याला क्षत्रिय असं धर्मही सांगत होता. पण दुर्दैवानं ती व्याख्या आजपर्यंत आम्हाला कधी कोणी समजावून सांगितली नाही. ती महाराजांनी नुसती समजावून नाही सांगितली, तर महाराजांनी ती प्रत्यक्षात समाजामध्ये जगून दाखवली आणि करून दाखवली. 18 पगड जातीच्या हातात शस्त्र दिलं, 12 बलुतेदारांच्या हातात शस्त्र दिलं, आणि या शस्त्रानं स्वराज्याच्या सीमेसाठी आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्ती लढाऊ केली. त्यामुळे खुद्द शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या आणि राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर माळोजी घोरपडे, हंबीरराव मोहिते या सरसेनापतींच्या मृत्यूनंतर सुद्धा राजा नाही, राजधानी नाही, सेनापती नाही, अशा अवस्थेत सुद्धा या 18 पगड जातीनं महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाला गाडण्याचा पराक्रम केला. औरंगजेब म्हणजे सामान्य व्यक्ती नव्हती. त्या काळातली महाराष्ट्रासारख्या 52 सुभ्यांचा मालक तो होता, आणि जगाच्या 1/4 इकॉनॉमीचा तो मालक होता. म्हणजे औरंगजेब हा जागतिक महासत्ता होती. त्याच्या विरोधात शिवाजीराजांनी शपथ आणि संकल्प प्रतिज्ञा केली होती, आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा ती संकल्पना, ती शपथ प्रत्यक्षात उतरण्यासाठी गवताला भाले फुटले हा जो इतिहास आहे ना, त्यातल्या प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक मुलानं वयाचं भान न ठेवता हातात शस्त्र उचललं, आणि 18 पगड जातीनं संभाजीराजांची जी निर्घुण हत्या करणारा औरंगजेब कंगाल करून त्याची सगळी संपत्ती लुटून या महाराष्ट्रामध्ये दरिद्री होऊन मरण्यास भाग पाडलं. हा खरा छत्रपती शिवाजीराजांचा संकल्प आहे. मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना कधीच कर्मकांडी होऊ दिलं नाही. दुसरं वाक्य त्यातलं महत्त्वाचं होतं की राजे दौलत चढती करा, हा आशीर्वादातला एक शब्द होता. दौलत चढती करा या शब्दाचा अर्थ असा होता की 350-400 वर्षापूर्वी त्या आईला कळालं होतं की बापाच्या इस्टेटीवर रेवट्या मारणाऱ्या पोराला समाज किंमत देणार नाही. आज सुद्धा तुम्ही समाजामध्ये पहा, आज प्रत्येक आई वडील आपल्या मुलांचं करिअर सेफ करण्यासाठी जे मिळवून ठेवत आहेत, ज्याला आयतं दिलं ना तुम्ही, ज्यानं काहीच कष्ट त्याला केलं नाही, त्या मुलाला ते सांभाळायची अक्कल सुद्धा राहत नाही. त्यामुळं मिळवून ठेवणं हे कन्सेप्टच मासाहेब जिजाऊंच्या आणि शिवाजीराजांच्या जीवनामध्ये कधी वापरलाच नाही. खुद्द शिवाजीराजांनी पण वापरला नाही, संभाजीराजांनी पण त्यांच्या जीवनामध्ये, शहाजीराजांनी पण वापरला नाही, या घराण्याने कोणीच वापरला नाही. जुनी एक ग्रामीण भागातली म्हण आहे, एक पिढी कमवते, दुसरी बसून खाते आणि तिसरी विकून खाते. हा सामान्य माणसाचा सामाजिक सिद्धांत आहे. जी माणसं या सिद्धांताच्या बाहेर पडत नाहीत ती सामान्य असतात, आणि जी माणसं या सिद्धांताला ओलांडून आपलं जीवन जगतात ती असामान्य असतात. शहाजीराजांनी पहिल्यांदा 300 वर्षांच्या सुलतानाच्या काळात पुणे जहागिरी स्वतंत्र केली होती. स्वातंत्र्याचं पाणी भीमा आणि नीरा नदीनं चाकलं होतं, या भूमीनं चाकलं होतं. त्यामुळे संकल्पक प्रेरक शहाजीराजे, मासाहेब जिजाऊ खऱ्या अर्थानं स्वराज्याच्या निर्मिती करण्यासाठी प्रेरणास्थान होते ही दोघं. छत्रपती शिवाजीराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याच्या पाठीमागं हा आशीर्वाद आहे की एक सरदार पुत्र, एक जहागीरदाराचा पुत्र, पुणे जहागिरी 12 मावळ, 36 गावं, कार्यात मावळ पहिला मोकासा त्यांच्या नावावर झालेला, बारामती, सुपे आणि इंदापूरपर्यंतचा परगणा जहागिरीसारखा 12व्या वर्षी त्यांच्या ताब्यात मिळाला होता.
आरामात बसून खाल्लं असतं, आदिलशाहीची नोकरी करत राहिले असते, तरी शिवाजीराजांच्या जीवनामध्ये कुठलाही तुटवडा पडला नसता, प्रतिष्ठेचा आणि आपल्या जीवनात लागणाऱ्या पैशाचा सुद्धा. तरी माँसाहेब जिजाऊने आपल्या पुत्राला तिथंच थांबायला कधी सांगितलं नाही. राजे दौलत चढती करा या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्यामधून आपल्या वडिलांनी जे निर्माण केलं त्याच्यापेक्षा तू काहीतरी जास्त निर्माण कर. म्हणजे काय करायचं? अस्तित्वात ये. अस्तित्वात ये म्हणजे काय? आपल्यामधून आपल्या वडिलाची प्रतिष्ठा, आपल्यामधून आपल्या वडिलाचा पैसा आणि आपल्यामधून आपल्या वडिलाची संपत्ती वजा करून आपण काय उरतोय का? जे उरणं असतं ते अस्तित्व आहे. वडिलाला वजा करून जे शिल्लक राहतं ते आपलं अस्तित्व आहे. आणि जी माणसं अस्तित्वात येतात तीच माणसं कर्तृत्वात येतात. जी अस्तित्वातच नाही ती कधीच कर्तृत्वात येत नाहीत. आणि जी कर्तृत्वात येतात तीच अमरत्वाला पोचतात. तुम्ही कधी पहा समाजामध्ये काम केलेल्या अशा लोकांच्या पुढे जी माणसं शरीरानं गेली तरी समाजातली कुठलीच व्यक्ती त्यांच्या नावापुढे कैलासवासी, स्वर्गवासी किंवा बौद्धवासी, वैकुंठवासी लिहिण्याचं धाडस करत नाहीत. माँसाहेब जिजाऊ, शहाजी राजे, शिवाजी राजे, संभाजी राजे, राजाराम महाराज, वीरभद्रकाली, ताराराणी यांच्या नावापुढे कोणीही वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी शब्द लिहित नाहीत. विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे कोणीही बौद्धवासी शब्द लिहित नाही. गाडगे बाबांच्या नावापुढे लिहित नाहीत. राजर्षी शाहू महाराजांच्या पुढे लिहित नाहीत. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावापुढे लिहित नाहीत. सावित्रीबाईंच्या नावापुढे लिहित नाहीत. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावापुढे लिहित नाहीत. त्याचं कारण आहे माँसाहेब जिजाऊंच्या आशीर्वादाचा अर्थत्व आहे. अस्तित्वात या म्हणजे वडिलांना वजा करून निर्माण व्हा. तुम्ही स्वतः एखाद्या पेशामध्ये असेल तर त्या पेशाला वजा करून तुम्ही काय उरताय का? शिक्षक असाल, नोकरी करत असाल, व्यावसायिक असाल, शेतकरी असाल तर त्याला वजा करून मी काय उरतो का? हे आपलं अस्तित्व आहे. आणि जे अस्तित्वात येतं ते कर्तृत्वात येतं. म्हणजे स्वतःच्या मृत्यूनंतर आपलं जे उरतं ते आपलं कर्तृत्व असतं. माणसाने मृत्यूनंतर दाखवावं हे यांनी निर्माण केलं. आणि अमरत्व या शब्दाचा अर्थ आहे की तुमचं जगणं, हे जगणं अनेक पिढ्यांना दिशादर्शक ज्यांच्या जीवनचरित्रातनं घडतं त्या माणसाला अमरत्व प्राप्त होतं. म्हणून कोणीही कैलासवासी किंवा बुद्धवासी, वैकुंठवासी हे शब्द यांच्या नावापुढे लिहित नाहीत. आईवडिलाच्या या संस्कारामध्ये आणि आईवडिलांच्या आशीर्वादामध्ये, शिवरायांच्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये या शब्दांची एवढी मोठी ताकद आहे. मी तरुण पिढीला, आजच्या युवकांना, आज ह्या मोबाईलमध्ये अडकलेल्या, त्याचबरोबर व्यसनानं गुरफटलेल्या या सगळ्या पिढीला चारित्र्याच्या बाबतीतला उपदेश करत असताना एकच गोष्ट सांगेन माझ्या बांधवांनो, माता भगिनींनो, तुम्हाला काय मिळवलं छत्रपती शिवाजीराजांनी? वयाच्या 50 वर्षामध्ये 360 किल्ल्याचा मालक. काय स्पीड होतं शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला. आज आपल्याला या 15 किल्ल्याचा ट्रेक सुद्धा 18 दिवसात पूर्ण होत नाही. लढून जिंकले हे शिवाजीराजांचं स्पीड आहे. 1665ला ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी 13 किल्ले महाराजांना उरले. 1 लाखाचं माळरान उरलं. 4 लाखाचा तळ कोकणातला महसुलाचा भाग आणि 5 लाखाचा महसुलाचा बालेघाटचा भाग औरंगजेबाने शिवाजीराजांना दिला. पण त्याच्या बदल्यात 40 लाखाची खंडणी शिवाजी महाराजांकडून 3 लाख होऊन दरवर्षी या हिशोबानं वसूल करण्याचं कलम टाकलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन ऐका, 4 लाखाचा मुलखाचा भाग महसुलाचा औरंगजेबानं ताब्यात घेतला आणि 23 किल्ले दिले. आणि हे सगळं वसूल करण्यासाठी 8 वर्षाचे शंभू राजे ओलीस ठेवावे लागले. नेताजी पालकर त्यांच्याबरोबर राहून 5,000ची मनसबदारी संभाजीराजांना दिली. म्हणजे याचा अर्थ संभाजीराजांना, शिवपुत्रांना नोकरीची गरज नव्हती. पण मिर्झाराजे आणि दिलेरखान औरंगजेबांनी आपल्या पुत्राला ओलीस ठेवण्यासाठी शिवाजीराजांना या अटी टाकल्या. कल्पना करा माझ्या बांधवांनो, 1 लाखाचं माळरान आहे आणि 40 लाखाची खंडणी द्यायची औरंगजेबाला. 23 किल्ले देऊन खंडणी वसूल होईपर्यंत आपला एकुलता एक पुत्र छत्रपती शिवाजीराजांनी ज्यावेळी डावावर मांडला आणि मिर्झाराजे जयसिंगाच्या ताब्यात दिला, या घटनेकडे आम्ही कधी नीट पाहत नाही, बारकाईनं पाहत नाही. कुणासाठी आपलं कुटुंब डावावर मांडलं, कुणासाठी आपला एकुलता एक पुत्र डावावर मांडला, त्याचं एकच उत्तर सापडतं पूर्ण शिवचरित्रात. ते फक्त आणि फक्त रयतेसाठी, फक्त रयतेसाठी. म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या 360 किल्ल्यापैकी एकाही दरवाजाला, एकाही राजवाड्याला आणि एकाही गडाला आणि एकाही गडीला, एकाही बुरुजाला शिवाजीराजांच्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीचं नाव नाही. 2च नावं दिसतील तुम्हाला. एक नाव आहे पायरीला सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर, हे एक नाव दिसेल. आणि दुसरं नाव दिसेल तुम्हाला हिरकणीचं बुरुज आहे रायगडावर. एक गवळ्याची पोर आपल्या मुलासाठी ज्या वेळेला रायगडावरून खाली उतरली
तिचं नाव अजरामर करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांनी रायगडाच्या त्या जिथून उतरली तिथं हिरकणी नावाचा बुरुज केला. मातृतत्व हिरकणी फक्त अजरामर नाही केली, तर मातृतत्व विश्वात अजरामर केलं. एक आई खडा उतरून सुद्धा आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते, हा आदर्श शिवाजीराजांनी निर्माण केला. 1665ला एवढं गमावल्यानंतर ज्यावेळेला आग्र्याहून शिवाजीराजे परत आले, तिथून पुढं साधारण 4.5 वर्ष शिवाजीराजांना एकही हालचाल करता आली नाही. त्याच्या पुढं शिवाजीराजांचं एक पत्र आहे. त्या पत्रात शिवाजीराजे उल्लेख करतात की आज हजरतीस 360 किल्ले आहेत. 13 किल्ल्याचा कालखंड 1665. 3.5 ते 4 वर्षे निवांत म्हणजे विश्रांतीच घ्यावी लागली. बाकी सगळी तयारी केली आणि कोंढाणा किल्ल्यापासून सुरुवात केली. तो काळ जर पाहिला आपण तर सहज तुमच्या लक्षात येईल की साधारण 1671 ते 72 पासून शिवाजीराजांनी फक्त 8 वर्षामध्ये 13 वरून 360 किल्ल्यापर्यंत आपण आकडा नेला. आज त्याचा स्पीड जर पाहिलं या घेण्याचं तर दिवसाला महिन्याला हिशोब करा. ते किल्ले आपला प्रपंच सांभाळून, आपली नोकरी सांभाळून आणि आपलं पोट आणि आपलं कुटुंब सांभाळून 4 चाकी गाडीतनं सुद्धा आपल्याला फिरून होणार नाही. वय किती? फक्त 50 वर्ष. हे स्पीड सांगितलं तुम्हाला. कसं काय शक्य झालं असेल? शिवाजीराजांसारख्या त्या काळातल्या मोबाईल नाही, TV नाही, फोन नाही, देवाणघेवाणीची दुसरी यंत्रणा नाही आणि फिरण्याचं दुसरं साधन नाही घोडा सोडून. कसं काय शक्य झालं असेल? यातनं एकच सूत्र सापडतं माझ्या तरुण बांधवांनो, तुम्हाला सांगतो की त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये पाठ टेकलेला वेळच फक्त वाया गेला असेल. जागेपणीचा प्रत्येक क्षण छत्रपती शिवाजीराजांनी सत्कारणी लावला आणि म्हणूनच शिवाजीराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी शिवाजीराजे करू शकले. शिवाजीराजांच्या कर्तृत्वातल्या निर्मितीचा भाग फक्त सांगतो. छत्रपती शिवाजीराजांनी किल्ला जो बांधले ना जेवढे बांधले त्यातल्या एका गडाची माहिती थोडक्यात तुम्हाला सांगतो, म्हणजे काय निर्माण केलं या राजांनी. ज्यावेळी वयाच्या 18व्या वर्षी तोरणा किल्ला घेऊन छत्रपती शिवाजीराजांनी समोरचा डोंगर पाहिला. त्या डोंगराचं नाव होतं मुरुंबाचा डोंगर आणि या मुरुंबाच्या डोंगरावर शिवाजीराजे पायी चढून आले आणि पाहिलं तिथं काही लोकवस्ती होती. शिवाजीराजांनी तोरणा किल्ल्यावर सापडलेलं सगळं धन राजगड बांधायला सुरुवात केली आणि या राजगड बांधत असताना शिवाजीराजांच्या बांधकामाचा कालावधी 14 वर्ष. 14 वर्ष ते बांधकाम करायला लागलं. आजचे जे आर्किओलॉजीचे लोक आहेत किंवा जे आर्किटेक्ट इंजिनियर आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार शिवाजीराजांनी राजगड बांधत असताना फक्त एका गडाचा उल्लेख करून सांगतो तुम्हाला की राजगडावर साधारण 2 लाख क्युबिक मीटर दगड वापरला. शिवाजीराजांच्या त्या गडाला त्या दगडाचं वजन काढले आजच्या काय आर्किटेक्ट इंजिनिअरिंग. महाराष्ट्र हा बेसॉल्टच्या दगडापासून बनलेला सह्याद्रीचा कडा आहे. जे काही डोंगरदऱ्या आहेत त्या बेसॉल्टची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघितली तर साधारण 2.7 सांगितली जाते. काही दगडाचा कमी जास्त ठिसूळपणा आपण जर पाहिला तर साधारण 1.7 to 2 इथपर्यंत जर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पकडली तर ह्या आर्किटेक्टनं काढलेला हिशोब सांगतो की छत्रपती शिवाजीराजांनी राजगड बांधण्यासाठी जो दगड वापरला त्याचं वजन आहे जवळजवळ 3.5 लाख टन. 3 माचे त्यातली 1 सुवेळा, 1 संजीवनी, 1 पद्मावती आणि बाले किल्ला. 50 वर्षातलं 23 वर्षाचं आयुष्य ज्या गडावर शिवाजीराजांचं गेलं. मासाहेब जिजाऊंच्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यातला 23 वर्षाचा कालखंड ज्या गडावर गेला तो गड आणि ज्यांनी स्वतः वयाच्या 18व्या वर्षी बांधला, या बांधकामाचं मूल्य आज परिभाषेत तुम्हाला सांगायचं जर ठरवलं तर जागतिक सगळ्या किल्ल्यांचं प्रदर्शन जिथं इस्रायलमध्ये भरलं 350-400 वर्षानंतर त्यात आज सुद्धा जगातला 1 नंबरचा किल्ला म्हणून ज्याला निवडलं गेलं तो राजगड आहे. वयाच्या फक्त 18व्या वर्षी बांधायला सुरुवात केली. तिहेरी कोट एकदा जाऊन बघा, त्याच्यावर लक्षात येतं का त्याला नंबर दिला. शिवाजीराजांच्या जीवनामध्ये जेवढे किल्ले बांधले ना ते फक्त लढाऊ. तिथं कुठलंही वास्तुशास्त्र शिवाजीराजांनी डोक्यात घेतलं नाही. ती जागा शुभ, ती जागा अशुभ, तो प्राणी शुभ, तो प्राणी अशुभ, या कर्मकांडात मासाहेब जिजाऊंनी शिवाजीराजांना कधीच अडकवलं नाही. शिवाजीराजांच्या जीवनातल्या बहुतांशी लढाया ज्याला आपण अमावास्या हे अतिशय अशुभ समजतो, त्या अशुभ अमावस्येलाच शिवाजीराजांच्या जीवनातली पहिल्या लढाईची ऑर्डर आहे. कावजी मल्हार याला ज्यावेळी सुभान मंगल घ्यायला लावला त्यावेळी शिवाजीराजांनी दिलेली आज्ञा
ती आज्ञा शिवाजी महाराजांची अमावस्येच्या दिवशी, आणि अमावस्येच्या दिवशी आयुष्यातल्या 70% लढाई महाराजांनी जिंकल्या, आणि हे जिंकत असताना शुभ अशुभाच्या पलीकडे गेले. एक वाक्य आहे शिवाजीराजांच्या जीवनचरित्राकडे पाहताना की कर्तृत्ववान पुरुष कधीही समाजाला कधी आपला हात दाखवत नाही किंवा पंचांग बघत नाही. शिवाजी महाराज म्हणतात की कर्तृत्ववान पुरुषांनी ज्या वेळेला कर्तृत्वासाठी पाऊल उचललं ते वेळ त्याच्या जीवनातली शुभ करण्याची ताकद त्याच्या कर्तृत्वात असते. ज्या दिशेला कर्तृत्ववान पुरुषांनी तोंड केलं ती दिशा शुभ करण्याची ताकद छत्रपती शिवाजीराजांच्या म्हणजे त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला सापडते. त्यामुळे शिवाजीराजांनी आपल्या जीवनामध्ये या कर्मकांडाला पूर्णपणे तिलांजली दिलेली आहे. हे सगळ्यात महत्त्वाची बाब इतिहासाला कलाटणी देणारी घडवली. त्यांच्या आधी एवढ्या शाह्या होऊन गेल्या, 72 सुलतानांची सत्ता महाराष्ट्रात झाली आणि 35 सुलतानांची सत्ता हा भारताच्या दिल्लीच्या तख्तावर झाली. पण यातल्या एकाही शाहीनं किंवा एकाही व्यक्तीनं आरमार निर्माण केले नाही. अगदी इतिहासामध्ये पाहिलं तर राजा सातकर्णी सातवाहनातला त्यानं आपल्या जीवनामध्ये आरमार निर्माण केल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर शिवाजीराजांनी भारताच्या आरमाराची सुरुवात केली. नौदलाचे प्रमुख म्हणून त्यांना म्हणतो. आज भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी नौदलाचा जो ध्वज होता त्या ध्वजावरती इतक्या दिवस जे गुलामीचं प्रतीक होतं ब्रिटिशांच्या एक सिम्बॉल होतं ते सिम्बॉल काढून त्याच्यावरती खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजीराजांच्या राजमुद्रेचं जे एक चिन्ह त्यावरती अधोरेखित केलं आणि तोच ध्वज कायम केला. हे छत्रपती शिवाजीराजांसारख्या नौदल प्रमुखाला दिलेली भारतानं 350 वर्षानंतरची मानवंदनाच आहे असा माझा समज आहे. आणि या पद्धतीनं शिवाजी महाराज समाजापुढे आले पाहिजेत. आणि आरमार निर्माण करताना शिवाजीराजे म्हणत होते की भारताला लाभलेला जो समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्यातूनच खऱ्या अर्थानं परकीय सत्तांचा भारताला धोका आहे. त्यावेळी इंग्रजांचा जो वकील शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला आला होता त्या वकिलानं शिवाजीराजांचा राज्याभिषेक रोजनिशीत लिहिला. त्यामधली त्यांनी जी इंग्रजांच्या वतीनं मागण्या मागितल्या त्या वकिलाचं नाव होतं हेनरी ऑक्सिडेन. आणि त्यानं इंग्रजांच्या वतीनं ज्या मागण्या मागितल्या त्यातल्या 2 मागण्या शिवाजीराजांनं नामंजूर केल्या. त्यात शिवाजीराजांची दूरदृष्टी दिसते. बाकीच्या सगळ्या मागण्या त्या काय त्यांच्या व्यापारापुरत्या मर्यादित होत्या त्या मान्य केल्या. आणि त्यातल्या 2 मागण्यापैकी पहिली मागणी होती की ब्रिटिशांचं चलन भारतात चालावं. ही मागणी शिवाजीराजांनी मान्य केली नाही. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची मागणी होती शिवाजीराजांनी नाकारलेली. ती मागणी अशी होती की तुटलेलं फुटलेलं किंवा नादुरुस्त झालेलं एखादं जहाज जर बंदराला भरकटलेलं जहाज बंदराला लागलं तर ते जप्त करू नये, त्याला बंदराला लावण्याची आम्हाला मुभा द्यावी. आणि विंचवाचं विष विंचवाच्या शेवटच्या नांगीत असतं. ही जी ग्रामीण म्हण आहे ना हे इंग्रजांचं विष शेवटच्या मागणीत होतं. शिवाजीराजांनी ती नांगीच ठाचून टाकली. थोडं ड्रोननं तुम्ही महाराष्ट्र पाहायचं असं चित्र पाहायचं ठरवलं तर तुमच्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांनी या नौदलाच्या माध्यमातून काय निर्माण केलं. ज्या वेळेला शिवाजीराजांनी प्रतापगड बांधला जावळी जिंकल्यानंतर त्यावेळेला आंतरराष्ट्रीय बंदरं त्या काळातली पहिलं बंदर होतं महाड. महाड शब्दाचा अर्थ आहे महाहाट. महा म्हणजे मोठा, हाट म्हणजे बाजार. जिथं सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय बाजार होता त्या बाजारातला माल इंग्रजांचा, डचांचा, फ्रेंचांचा किंवा अरेबियन लोकांचा तो तिथून 2 घाटांनी देशावर येत होता म्हणजे विजापूरपर्यंत जात होता. त्यातला पारघाट आणि आंबेनळीचा घाट आणि ते दोन्ही घाट प्रतापगडाच्या भोरप्या डोंगरातून येत होते. आणि हे भोरप्या डोंगरालाच शिवाजीराजांनी प्रतापगड बांधला आणि त्या घाट माथ्याचा सगळा जकातीचा भाग आपल्या ताब्यात घेतला. पुढं पन्हाळा घेऊन 18 दिवसात अफजल खान मारल्यानंतर पन्हाळाच का घेतला, इकडं महाराज का आले नाही देशावर, त्याचं कारण पन्हाळ्यावरून पुन्हा 2 घाटांचा माल येत होता. 2 बंदराचा जे आंतरराष्ट्रीय बंदर होतं ते बंदर होतं एक राजापूर आणि दुसरं दाभोळ. तुम्हाला एक महाराजांच्या दूरदृष्टीचा एक भाग सांगतो की शिवाजीराजांनी साल्हेरपासून जिंजीपर्यंत 2000 किलोमीटरमध्ये जे किल्ले निर्माण केले त्यातले 200 किल्ले महाराजांचे हे दक्षिण भारतामध्ये होते आणि उरलेले किल्ले महाराष्ट्रामध्ये. यातनं एकच महाराजांनी केलं की ज्या बंदरातून इंग्रज भारतामध्ये येणार होते ते आरमार त्याच्या सुरक्षेसाठीचं जे आरमार आहे ते शिवाजीराजांनी त्यांच्या जीवनामध्ये निर्माण करण्याचा जो वर्ष आहे ते आहे 1658. 1658ला आरमाराची निर्मिती आहे. आणि तुम्ही इतिहास वाचून पहा
मद्रासपर्यंत म्हणजे पूर्ण त्रिकोण हा संपूर्ण दक्षिण भारताचा शिवाजी महाराजांनी स्वतःच्या ताब्यात ठेवला आणि आर्थिक सत्ता पूर्णपणे दक्षिण भारताची जकातीच्या माध्यमातून आपल्या ताब्यात आणली. आणि इतिहासामध्ये उल्लेख दिसेल तुम्हाला की इंग्रजांना हे शिवाजीराजांचा आरमार मोडून काढून भारतात खऱ्या अर्थानं राजसत्ता किंवा जमिनीचे मालक होण्याचं पाऊल टाकण्याचा जो कालखंड आहे तो कालखंड आहे 100 वर्ष. कारण तिथून पुढं 1757ला रॉबर्ट क्लाईव्हनं पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भारताच्या भूमीत पाऊल टाकलं आणि भारताच्या भूमीचा तो भाग फितोरीनं आपल्या ताब्यात घेतला. महाराजांचा आरमार नष्ट झाल्यावर सुद्धा शिवाजीराजांच्या दूरदृष्टीनं 100 वर्ष लागली इंग्रजांना पाऊल टाकण्याची. जर महाराज आम्हाला त्या काळात आमच्या भारतातल्या सत्ताधीशांना कळाले असते तर 100% इंग्रजांची ही गुलामगिरी आमच्या भारतात आली नसती. आज सगळ्या युवकांना मी आवाहन करेन, महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला मी आवाहन करेन की मोडेन पण वाकणार नाही हा शिवाजीराजांचा बाणा कधीच नव्हता. कारण मोडणारी माणसं आपल्या जीवनामध्ये ज्या ताठरतेनं वागतात त्यानं फक्त नुकसान पदरी येतं. शिवाजीराजांचा हा बाणा नव्हता. शिवाजीराजांचा बाणा हा होता की जिथं गरज लागेल तिथं मी माघार घेईन, जिथं गरज लागेल तिथं मी पळून येईन, जिथं गरज लागेल तिथं मी तह करीन. पण ज्या वेळेला मी तिथून माघार घेईन त्यावेळी ज्यामुळं मला माघार घ्यावी लागली, ज्यामुळं मला पळून जावं लागलं, त्या सगळ्या माझ्या जीवनातल्या उणीवा मी दूर करीन आणि एवढ्या ताकदीनं पुढे येईन की ज्यानं मला ही माघार घ्यायला लावली त्याचा कोथळाच बाहेर काढीन. हा शिवाजीराजांचा बाणा होता. त्यामुळे शिवाजीराजांच्या नावानं नुसत्या तलवारी आपल्या गाड्यावर घरावर निर्माण करण्यापेक्षा शिवाजीराजांचा स्टॅमिना, शिवाजीराजांचं जीवनातलं स्पीड आणि शिवाजीराजांचं जीवनातलं पावित्र्य, शिवाजीराजांचं जीवनातलं कर्तृत्व, शिवाजीराजांचं जीवनातलं अर्थकारण, शिवाजीराजांच्या जीवनातलं समाजकारण यातला कुठलाही अँगल घ्या, प्रत्येक अँगलला तुम्हाला विश्वात 1 नंबर एवढंच शिवाजीराजांच्या जीवनाच्या चरित्रातून तुम्हाला अनुभवायला येईल. अखंड भारतासाठी राष्ट्रीयत्व निर्माण करणारा या भारतभूमीतला पहिला पुत्र छत्रपती शिवाजीराजे आहेत. आणि त्यांच्यावर लिहिलेला पवाडा महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्यावेळी समाजापुढं आला तिथून पुढं अखंड भारतासाठी स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली. 1857चं बंड आपली संस्थानं वाचवण्यासाठी झालं होतं, अखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालं नव्हतं. अखंड भारताच्या स्वातंत्र्याची प्रेरणा ही छत्रपती शिवाजीराजांचा पोवाडा आणि छत्रपती शिवाजीराजांचं जीवन आहे. उत्तरेमध्ये शिवाबावणी हे कवी भूषणाच्या छंदाचं पुस्तक प्रत्येक क्रांतिकारकाची स्फुरण ठरलं आणि प्रेरणा ठरलं. भारताच्या अखंड स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शिवचरित्र उपयोगी पडलं आणि भारताला जगात महासत्ता निर्माण करण्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये प्रत्येक तरुणाईला आपल्या रक्ताची, आपल्या कर्तृत्वाची आणि भारतभूमीच्या पुत्राची खरी ओळख, जाती धर्माच्या सगळ्या भिंती तोडून सामाजिक ऐक्य आणि समता निर्माण करून जगापुढे जर उभा करायचं असेल तर खऱ्या अर्थानं पुन्हा शिवचरित्रातून आणि महापुरुषांच्या जीवनचरित्रातून आपल्या आयुष्याला आकार द्यावा आणि आपल्या भारताला जागतिक महासत्तेपर्यंत पोहोचवावं. हीच खरी शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांच्या पुढे एक शुभेच्छाच्या रूपानं महाराजांच्या जीवनातल्या जीवनाची देण आज तुमच्या या माध्यमातून ही विनंती करतो की ही शिवाजीराजांची देण आपल्या कृतीत उतरावी आणि खऱ्या अर्थानं आपण पुन्हा एकदा शिवाजीराजांची मावळे आहोत आणि जगात अजिंक्य आहोत हे आपल्या रक्ताला एकदा जाणवून देऊन आपल्या पराक्रमाचा आणि शौर्याचा पूर्णपणे वारसा संपूर्ण विश्वामध्ये सूर्यासारखा तळपता तेजस्वी व्हावा ही संपूर्ण तरुणाईला, वीरांगणांना माझ्या वतीनं मी विनंती करतो आणि थांबतो. जय शिवाजी, जय शिवराय, जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त शिवशाहीर आणि शिव अभ्यासक डॉक्टर लक्ष्मण आजबे यांचं व्याख्यान आपण बघितलं. पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमात एका नवीन विषयासह, एका नवीन वक्त्यांसह. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.